काय करणार म्हणजे 9-20 मध्ये गेल्यानंतर 20 मध्ये तर करू शकत नाही. आता नियम जर बदलला तुम्हाला परत 2 मजल्याच्या हाईटचं म्हणजे ते असतं हाईट एनडीएचे जे विभाग आपण 22 मध्ये करू ते जर त्याचं जर कमी आलं आणि आपलं पोटेन्शियल सिग्नल असेल किंवा त्यांनी पूर्ण एपीएसआय विकत घेऊन लोड केलं 2 मधले वाढवायचे वाढू शकतो ना. रिवाईजला त्याला रिवाईजला जर सोसायटीचं हे लागतं का ते आपण ठेवलं पाहिजे. प्रत्येक रिवाईजच्या वेळेस त्यांनी आपला कन्सर्न घ्यायला पाहिजे हा मुद्दा टाकला पाहिजे. चेंजेस असं टाकलं पाहिजे. पुढचा मुद्दा फर्स्ट प्रेफरन्स टू बरोबर आहे का? ह्या गोष्टीसाठी हाईट ही शेवटी क्षेत्रफळावरती अवलंबून जरी नियम बदलले तर पण आपण क्षेत्रफळ मोकळ्या जागेचं क्षेत्रफळच आमका इतकं पाहिजे असं आपण म्हणू शकतो काय आता विचार करा. त्याच्यात काय आहे की त्याला फ्लोअर प्लेट जी आहे साईड मार्जिन्स ही कंपल्सरीच आहे. साईड मार्जिन्स ही कंपल्सरी आहे. त्याच्यात ओपन स्पेस जी काय ठेवायची ती कंपल्सरी आहे. पण क्लिअर वन टाइम सँक्शन जो प्लॅन आहे ना त्या प्लॅन मध्ये या सगळ्या गोष्टी कन्सिडर होणारच. की जे थोडक्यात काय जी ब्लॉक डायग्राम बसून त्यांनी जे पहिलं दाखवलं होतं त्या दिवशी त्यांनी सुंदर केलं होतं ते दुसरे माने म्हणून त्यांनी खरोखर चांगलं म्हणजे अभ्यास बरेच एफर्ट लावून तयार केलं होतं की ज्याच्यात त्यांनी ऍक्च्युली ब्लॉक बसवून दाखवलं होते. साईड मार्जिन सोडलेली होती सगळी मोकळी जागा कशी राहील ती सोडली होती. म्हणजे बऱ्यापैकी जो प्लॅन असायला पाहिजे किंवा त्यांनी पहिल्या झटक्यात जो दाखवलेला प्लॅन होता ना तो बऱ्यापैकी डिसेंट होता. आतला प्लॅन सोडून द्या पण ओव्हरऑल लेआउट म्हणून जो होता ना तो बऱ्यापैकी त्यांनी सगळे क्रायटेरिया धरून केलेला होता. तो प्लॅन आपण याच्यामध्ये देतोय का? तेच आपल्यासाठी असला म्हणजे तुम्हाला काय की ती अट त्यांना घालता येते का आपल्याला हा माझा विचार आहे की बाबा एवढी जागा रिकामी राहिल्या पाहिजे. कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे ती राहिली की गोष्ट वेगळी. तरी जर खिचडी होणार असेल तर त्या माझं असं म्हणणं आहे की ती जागा आपल्याला जास्तीत जास्त रिकामी कशी ठेवता येईल की त्यांनी म्हणून काय करतात ते वर्टिकली पोडियम तयार केलं. पोडियमवर गार्डन केली. ते कसे बसवतात ना त्याच्यामध्ये त्यांच्या टोटल प्लॅन मध्ये ते ह्यांच्या प्रश्नावर जेव्हा आपण ऍटलीस्ट 3 मीटर 5 मीटर शेवटचे खाली होतो तेव्हा त्यांचं सादरीकरण असतं. हो बरोबर. त्यांची ते किती बँक गॅरंटी देणार आहे किती ॲडमिशनरी देणार आहे ते काय आकडेवारी आहे सर. त्याचबरोबर ते कसा प्लॅन बसवला त्याला सुद्धा आपल्याला मार्केट ठेवले पाहिजे. प्लॅन चांगला बसवलाय 2% कमी येते आपल्याला पण ह्यांनी ओपन स्पेस चांगलं एका पर्सनचं झालं काय जर का समजा भाषा ठीक आहे मार्क पण कसं होऊ शकतं मार्क किती कमी बसव काही जण मध्ये 10% जास्त बसव यांना मोकळी जागा पाहिजे. ते ऑफर मध्ये 10% कमी केलं पाहिजे म्हणून मी हो म्हटलो. मी मगाशी ऐकलं नाही तर कंपनीतले सांगितलं की जसं तुम्ही म्हटलेलं आहे की जागेवरती लोन घ्यायचं नाही बिल्डरने तसंच फ्लॅटवरती पण लोन घ्यायचं First preference to the existing members. Members of the society will have the first preference to choice their flats, units, or any floor in the new building, and shall not be restricted for too few floors. This condition prioritizes the interest of the existing members and ensures a fair access of housing development project. थोडक्यात तुम्हाला चॉईस जो आहे तो चॉईस पहिला असणार असं तरी म्हणजे आता फेअरली सांगितलं बिल्डिंग कुठला फ्लोअर वगैरे असं रिस्ट्रिक्शन कुठलं नसेल.
त्याच्यामध्ये चॉईस जे आपण म्हटलेले त्याला साधारण आपल्याला जे फॉर एक्झाम्पल 1 BHK तर 2 BHK मिळणार, पण ज्यांना ॲडिशनल FSI करून घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी पण चॉईस हा चॉईस राहील का, परत अजून त्यांना सब चॉईस येईल? नाही चॉईस राहणार ना त्याचा. नाही, जरी त्यांनी 2 BHK तर 3 BHK घ्यायचं म्हटलं तरी त्याला तो चॉईस राहणार. फक्त एक लक्षात घ्या की ते प्लॅनिंग नुसार होणार. समजा तू म्हणलास की 3 BHK चा समजा तुम्हाला 2 BHK चा 3 BHK घ्या. 3 BHK जे काय असतील लेआउट मध्ये त्याचा तुमच्याकडे चॉईस हो, पण त्यामध्ये विक्री पण दोन मागितला आणि मी पण दोन मागितला. ते आता ठीक आहे नाही, ते त्याला सांगा. नाही, तुला मला तसं- मला सांगायला मला क्वेश्चन आलेला आहे तो. ऐकून घ्या. त्याच्यात बिल्डर काय करणार, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हा. तो म्हणेल की मला हे म्हणजे 302 एग्रीमेंट फर्स्ट कम फर्स्ट करणार असं नाहीये. समजा चॉईसेस मध्ये जर आपला असं आलं आता त्याच्यात काय अगदी ती जी कंडिशन आली तर तो डिस्प्यूट मोड मधला विषय होईल. पण बिल्डर शक्यतो काय म्हणणार की बाबा याच्यामध्ये हा जो आहे हा यांनी चॉईस केलेला आहे, तुम्ही चॉईस करायची म्हणजे अगदी त्या दिवशी गर्दी करू नका. चॉईसची तरी चालेल. पण महत्त्वाचा विषय कसा आहे की फ्लॅट तू झाला ना, तू 302 म्हणला, मी पण 302 म्हणलोय. पण मी अगोदर जाऊन म्हटलोय तर माझा कल्पना झाला ना, तू उद्या म्हणजे नाही तुम्ही दिलं होतं की आमचं चॉईस नाही, पण त्या केसला मग तिथं त्यांनी आपल्याला एक option दोघांच्या चिठ्ठ्या हा, लॉटरी टाकणे पद्धत. नाही लॉटरी ते बिल्डर ठरवलं ना. मग बिल्डरला ठरवायला लावायचं ना. तर मी ऑलरेडी जाऊन final केलं असं. बिल्डर तुम्हाला सांगणार की एवढा पैसा खाली तो नाही आहे. हो, तसंच म्हणलं. तसंच म्हणणार आहे बिल्डर, तसंच म्हणणार आहे की 11 वाजल्यापर्यंत तुम्ही चॉईस करा. असं म्हणत होतं की मोर राईस लावता का म्हणून, कारण काय आता उद्या मी म्हणलं 20 मजला पाहिजे मला 3 BHK, त्यामुळे 10 मजल्यापर्यंत एक्झिस्टिंग मेंबर्सला मी फ्री दिला, त्याच्यावरती 25 तसंच होणार आहे. 50 लावला. तुम्ही तो क्रायटेरिया टाका म्हणून तो तसं होणार आहे. बघू ना. आता ऐक ना. नाही, नाही, पण आपण दिलंय की हे कुठं पाहिजे तिथं. मग त्यांनी जर सही केली तर आपण जरा उद्या म्हणलं तू म्हणला म्हणजे एक्झिस्टिंग वरती तुम्हाला जे वाढून मिळते ते कुठं, तुम्ही आता मला तुला 1000 मिळतोय, पण 1000चा हा काय काय कुठेही घेतो, पण मी म्हणलं मला अजून 200 स्क्वेअर फीट पाहिजे, ऍडिशनल जे 200 स्क्वेअर फीट आहे त्याच्यात मी त्याच्यात फ्लोर रेट त्याच्यात नाही म्हणलं. फ्लोर रेट लावतात फ्लोर रेट लावतो. तीच कंडिशन आहे. त्या कंडिशन मध्ये Condition आहे, बाकी काय अवघड आहे. विथ फ्लोर रेट तुम्हाला फ्लोर रेट नको. सेम सेम झालं ना तो point. हा, consider नाही. ऍडिशनल फ्लोर रेट खाली लिहिलेलं आहे त्यांनी. ऐका ना. पुढचा वाचू का? नाही, आणखी नाही असं मला वाटतं. जर माझा प्लस आणखी प्लस मला एक फ्लॅट घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय त्याच्या बिल्डर आणि तुम्ही बिल्डरच तुम्ही बघा. तुम्ही बिल्डर ते दुसऱ्याने काय करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला हे मागवलंय ना, शक्यतो ते कसे करणार माहिती आहे का? 100 स्क्वेअर फुटला तुम्हाला डिस्काउंटेड रेट देतो. मग तो rate तो depend करून आपण देणार ना. त्याला म्हणा मी 200 स्क्वेअर फुटला तुला देतो. उगाच काही 100 बारा नाही, अरे तो मोठं होतं ना. की आता मला काय म्हणायचंय, मी म्हणतो तुला 100 स्क्वेअर फूट डिस्काउंट रेट देतो. हा मला नाही की 200 स्क्वेअर फूट तुला डिस्काउंट रेट म्हणजे देतो. द्यायचं आपल्याला, त्याच्याबरोबर बसून टेबल येऊन नाही, बसणार. तो आपण टाकणार आहे ना कसं तरी नुसता आहे ना तो, किंवा तो refine त्याच्याकडनं घ्यायचा आहे rate, किंवा कितीला देणार म्हणून. सोसायटी आहे, सोसायटी हे करू शकत नाही. मग बिल्डर कडून आपण जर घेतलं बाबा तू ह्या रेटला तो काय रेटला घ्यावं तुला मला वाटतं? नाही वाटत बिल्डर त्याचा रेट जेव्हा टेबल जेव्हा agreement होईल तेव्हा बोलू ना आपण त्यांच्याशी. रेट आपण होणार फ्लोर नाही. रेट सेम महत्वाचं. बरोबर आहे तुमचा मुद्दा मान्य आहे. फक्त हे तुम्हाला सांगते डिस्काउंटेड रेट किंवा हे जे आहे हे कसं आहे की तुम्हाला त्याच तुमच्या फ्लॅटमध्ये ऍडिशनल एरिया जर घ्यायचा असेल ते रिजनेबल नंबरमध्ये असेल तर त्याच्यामध्ये तो म्हणणार की ठीक आहे 200-300 तो काय म्हणेल 400-300 स्क्वेअर फूटपर्यंत ऍडिशनल करून तुमचं समजा काय ऑर्डर 1000 असेल तर तुम्हाला 1300 घ्यायचं. 300 स्क्वेअर फूटला ऍडिशनल तुम्हाला आम्ही डिस्काउंट लावतो. फ्लॅटला फ्लॅट नवीन घ्यायचा आहे तर तो डिस्काउंट तो लावा 300 ला पण देणार नाही. हा
मग तू तीनशे लोकं देणार. 50-100 स्क्वेअर फूट As per my knowledge, तो existing कस्टमर्सला तुम्ही जर म्हणता की- पुढे जाणार नाही. तुम्ही जर म्हणता की आपल्या प्लॅन मध्ये बसत असेल तर माझं सगळं कॅल्क्युलेशन म्हणून माझं समजा 1200चं होतंय आणि तुझ्याकडे 600 2 आहे तर ते दे तर तू ते मान्य कर, तो काही विषय नाही. पण तुम्ही म्हणता की मला एक पूर्ण फ्लॅटचे फ्लॅट डिस्काउंट येतो ते तर तुझ्या माझ्यामध्ये 100-150 टक्के तू डिस्काउंट कसं असतं की 100 स्क्वेअर फूट डिस्काउंट देईल, हा. त्याच्या पुढच्याला मी हा रेट लावेल, त्याच्या पुढच्याला मी हा रेट लावेल. असे 3 रेट असतात. स्लॅब देतात. आता करंट रिपोर्ट भेटेल आपल्याला. सोसायटी नाही, नाही. सोसायटीची डील थोडी आपण जेव्हा त्याची फायनल डील करताना 100 स्क्वेअर फूटची डील सोसायटी म्हणून करू. सोसायटीच करू. त्याच्या पुढची जी डील असेल ती आपल्याला करावं लागेल. माणूस आणि बिल्डर असं या फ्लॅटची कॉस्ट 1 कोटी रुपये होती. मला 250 रुपये द्यायचं. मी आता या टेबलवर पैसे टाकतोय, कितीला देणार? तुम्ही चेअरमन विषय तुमचं काम होईल. रेट फॉर एक्स्ट्रा एरिया तिथे जाऊया आपण मुद्दा आहे की एनी एक्स्ट्रा एरिया परचेस बाय द मेंबर्स हो सर ऐका एनी एक्स्ट्रा एरिया परचेस बाय द मेंबर्स और अदर दॅन ऑफर्ड एरिया अप टू 200 स्क्वेअर फीट sellable shall be approximately nearby to the ready reckoner rate and not a market rate. Okay. This condition establishes a transparent and standardized pricing mechanism for additional area purchases, promoting fairness and consistency in the transactions. त्यांनी काय म्हणलेलं आहे इथे 200 स्क्वेअर फूट पर्यंत म्हणलेलं आहे आणि त्यांनी इथे घालताना रेडी रेकनरचा रेट घातलेला आहे. हे घालायची गरज नाही असं मला काय म्हणते रेडिएटरचा रेट घालून द्या. आपण साधारण 200 स्क्वेअर फूट रेडिएटरला पकडून त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट केला आहे मेरिट कुठला हा फिजिबिलिटी रिपोर्ट जे 160% त्यांनी काढले ते हे 200 स्क्वेअर फूट 8,000 रुपये रेडिएटर असेल 9,000 असेल तर 9,000 रुपये पकडून नाही ते किती जण घेणार माहिती नाही ना. मग कसं काय ते सांगतो ना मग हे जर व्हेरियन्स झालं इथं जर 200 आता जर मला 9,000 भेटतो बाहेर 12,000 भेटते मी घेणारच आहे ना. मग त्याचा इफेक्ट पुढे पडणार आहे तुमच्या फिजिबिलिटी त्याचा तिकडला प्रॉफिट नाही नाही पण- देणार. नाही पण आता हे कसं नाही हा म्हणजे सगळ्यांनी घेतला किंवा एकाने पण नाही घेतला पण शेवटी कॅल्क्युलेशन झालं तसा फिजिबिलिटी रिपोर्ट मग कॉम्पिटिशन म्हणतो आपले 200 स्क्वेअर फूट जास्त होते 100 मला स्क्वेअर काय फूट वाटतं दोनशे असू दे. याच्यामध्ये म्हणजे विकी प्रश्न 200 चा नाहीये प्रश्न ओव्हरऑल कॉम्प्लेक्स त्या 150 चा करतात 200 100 150 करून काय. पण आता फ्लोरचं पण हे करा की तुम्हाला पाहिजे तो नाही करून साईन करून म्हणजे नाही ऐका ना आता आमच्या 9 नंबरमध्ये तर असा विषय झाला की आपली बिल्डिंग सगळ्यात प्राईव्हेट प्राईम बिल्डिंग हा मोठा विषय तुम्हाला ओढा आहे तुम्हाला ओढा आहे आमच्या युट्यूबमध्ये वाटतं आपल्याला ओढा नाही काय नाही चारी बाजूनी रोड आहे आणि लय लोक मुंबईचे नाही ना आपले काही चार मला काय वाटतं माहिती का मला हे जरा काय एवढा थोडा खटकलाय का सांगतो मी तुम्हाला मी पण सांगतो की नियर बाय रेडी रेकनर रेट अँड नॉट मार्केट रेट असं त्यांनी म्हटलेलं आहे तरी रेट इथं काय म्हणायचं कारण काय आहे? कारण म्हणजे डिस्काउंट द्यायचं एवढं तुम्ही म्हणलं पाहिजे. डिस्काउंट आणि तो ऑफर मध्ये तो आपण ठरवू. आपण ठरवलं पाहिजे किती किंवा त्यांना ऑफर द्यावी किती पाहिजे. 10% डिस्काउंट देतो 20% देतो 25% देतो तो नंतर ऑफर मध्ये द्यावी डिस्काउंट देणार ते डायरेक्ट स्क्वेअर फुटवर हिशोब करायचा तर आधाराने घेतो तसं पण ऑफर मध्ये डिस्काउंट आहेच. तसं मला ते कुठून रेडी रेकनर नको ते काय करतो. आणि हे मार्केट रेट फ्लोअरचं बघा परत सर तुम्ही म्हणताय की आपल्याला द्यायचं बिल्डर सध्या त्यांनी साईन केली वैकल्पिक केलं दिले रजिस्ट्रेशन हो कॅश भेटते ना कॅश वाचतो पुढचा. विकीच जोपर्यंत समाधान होतं तोपर्यंत पुढच्या मुद्द्यात जायचं ना. हे बरोबर आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं समाधान होतं डिस्काउंट रेट मी आता धर्म त्यासाठी Reasonable discount rate. रेडी रेकनर पेक्षा मोस्ट ऑफ द केस बिल्डर काय करतो जास्त याने विकतो का कमी याने विकतो तर बापू दादा काय म्हणतात की तो कमीने पण विकतो कधी विकतो कमीने तेवढा त्याला कॅश जास्त मिळते साधारण तो काय म्हणतो 10%च्या पेक्षा मी रेडी एकदमचा कमी विकला तर मला स्कूटीने ऑनलाईन
कमीत कमी 10%च्या खाली आला तर तो म्हणजे एक स्कूटीने चालू होते 10%च्या खाली सहसा कोणी येत नाही आणि हा व्यवहार बऱ्यापैकी कॅशमध्ये चालू आहे. म्हणून आपण काय केलं डिस्काउंटच टाकायला हवं. डिस्काउंटची ऑफर बिल्डरने आपल्याला द्यायची. साध्या भाषेत. Registration and Permanent Alternate Accommodation Agreement (PAAS). Okay. Permanent Alternate Accommodation Agreement passed with the individual member shall be registered prior to vacating the unit and flat. हे पण म्हटलेलं आहे. म्हणजे Permanent Alternate Accommodation Agreement म्हणजे दुसरीकडे राहायची जी काय तुमची agreement आहे. 10% acceleration every year. मग रस्त्यावर काढणार नाही बाहेर. बरोबर ना, काही गोळे लोक आहेत आणि सगळे. थोडक्यात काय आहे की ब्रेकेट कधी होणार या हिशोबाने जर बघितलं ना तर तुम्ही प्लॅन सँक्शन झाला पाहिजे, बिल्डर बरोबरचं अग्रीमेंट झालं पाहिजे, त्याच्यानंतर बाहेरचं अग्रीमेंट आहे तुमचं राहायचं आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण त्यातनं ब्रेकेट होऊ शकतो. म्हणजे तोपर्यंत आपण ब्रेकेट होणार नाही. इनकॉर्पोरेशन ऑफ द टर्मिनेशन क्लॉज. दिस the clause of termination shall be incorporated into the agreement. The agreement may be deemed terminated by the society if developer failed to comply with the terms of the agreement or breach of the contract. This condition provides a mechanism for the society to address non-compliant or breaches effectively and protect its interest. म्हणजे सोसायटीच्या इंटरेस्ट साठी समजा त्यानं काहीतरी क्लॉज ब्रीच केला किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉलो केलं नाही तर टर्मिनेट करू शकतो. सोसायटीच्या क्लॉज आहे. वरील सर्व मुद्दे मी वाचलेले असून मला हे सगळे मान्य आहे. खाली एवढे सगळे बिल्डरच्या बाजूने जर एखाद्या बिल्डिंगचे म्हणजे 4 नंबर त्यांनी सही करायला वेळ लावला तर त्याचं जर व्याज बिल्डरचं असेल तर त्या बिल्डिंगच्या चेअरमन सेक्रेटरी देतील. तर थोडक्यात काय वरील सर्व मुद्दे मी वाचलेले असून हे मला मान्य आहेत आणि त्यानुसार मी टेंडर परचेस करत आहे. हे त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह याच्यावर सही करून हे आपल्याकडे ते पत्र देणार. हा ह्या लेटरवर त्याचा स्टॅम्प घ्या बाबा. त्याचा स्टॅम्प घ्या. आणि 1 लाख रुपये त्याच्या 2 कॉपीज कराव्या लागतात. त्याच्यावर एवढं सगळं तो वापरून त्याच्याबरोबर याची जी रिवाइज टेंडरची कॉपी आहे ना ती पण द्या म्हणजे ती रेकॉर्डला राहील. त्याच्यानंतर सर्व्हिस अग्रीमेंटची पण कॉपी आहे ती पण द्या कारण एक आपला गट्टा पण एक होऊन जाईल. एक डॉक्युमेंट साइन करून घ्या लोकांनी आता विचारलं सर्व्हिस अग्रीमेंटची कॉपी कुठे आपल्याकडे प्रत्येक बिल्डिंगला हे राहील ना इन्कम टॅक्स आणि टेंडर डॉक्युमेंट जे काय प्रॉपर्टी त्याची फाईल बनवा रिवाइज झाली हे फक्त मग त्या